नमस्कार. आज आहे 17 सप्टेंबर 2024 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेतर्फे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. 4,500 रुपये आणि तिसरा हप्ता 1,500 रुपये जो आहे तो आज पडणार का याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारे येणाऱ्या इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि ऑथेंटिक अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. सर्वात प्रथम म्हणजे आजच अदिती तटकरे यांचा इंटरव्ह्यू जो आहे तो प्रेसमध्ये झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिला आणि तसेच राहिलेल्या महिला ज्या महिलांना अजूनपर्यंत ही देखील 4,500 रुपयांचा हप्ता जो आहे तो पडलेला नाही, त्या महिलांना किती तारखेला हप्ता पडणार याच्याविषयी सर्व नवीन तारखा ज्या आहेत त्या अदिती तटकरे यांनी प्रेसमध्ये दिलेल्या आहेत. त्याच तारखा ज्या आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला पैसे कशामुळे पडले नाहीत आणि पैसे जे आहेत ते किती तारखेला एक्झॅक्ट पडतील, म्हणजे तिसरा हप्ता आणि पहिले 2 राहिलेले पेंडिंग हप्ते जे आहेत ते किती तारखेला पडतील आणि सर्व माहिती आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे भरपूर महिलांना अजूनपर्यंत तक्रार आली होती की आम्हाला पैसे जे आहेत ते अजूनपर्यंत पडलेले नाहीत. आता पैसे न पडण्याचे काय कारण आहे त्यावर अदिती तटकरे या काय म्हणाल्या आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्फे आपण 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे जरी यातून काही महिला राहिलेल्या असतील तरी त्यांनी आधार सीडिंग जे आहे ते 100% करून घ्यावे आणि आपले बँक अकाउंट जे म्हणजे बँक खाते जे आहे ते चालू आहे की बंद आहे हे एकदा कन्फर्म करून घ्यावे, जेणेकरून पैसे पडण्यास कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही. आता याच्यानंतर यांनी आणखीन 2 ते 3 पुढे मुद्दे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. त्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की आम्ही प्रत्येक महिलाच्या खात्यावर लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामुळेच आता काही अर्ज जे आहेत ते उशिरा आलेले आहेत. म्हणजे जे अर्ज उशिरा आलेले आहेत आणि त्या उशिरा आलेले अर्ज जे आहेत त्या अर्जांची छाननी अजूनपर्यंत झालेली नाही आणि जे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत ते पेंडिंग अर्ज एकदा अप्रूव्ह झाल्याच्यानंतर त्या अर्जावरील लोकांना पैसे जे आहेत ते पडणार. आणि सर्वात महत्त्वाची मुद्दा म्हणजे आज 17 सप्टेंबर आहे आणि भरपूर लोक सांगत आहेत की आज पैसे जे आहे ते पडणार का, नेमकं काय होणार, तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे यांनी प्रोसेसिंग जी आहे 14 तारखेलाच आता काल कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि कार्यक्रम पार पडल्यामध्ये त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही कंटिन्युअसली पैसे पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे DBTवर देखील सध्या लोड असल्यामुळे तुमचे पैसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी एक एक्झॅक्ट तारीख तर नाही सांगितली, परंतु त्यांनी 30 सप्टेंबर ही तारीख जी आहे ती सांगितलेली आहे. 30 सप्टेंबर ही फिक्स तारीख त्यांनी सांगितलेली आहे की त्या तारखेपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबरच्या कधीही पैसे येऊ शकतात. म्हणजे 30 सप्टेंबर आज आहे 17 सप्टेंबर म्हणजे 20-22 सप्टेंबरपर्यंत देखील तुमचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर क्रेडिट होऊ शकतात. आणि आज आहे 17 सप्टेंबर आणि काही लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसतील तर आज देखील हप्ता पडण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता 4,500 रुपये डायरेक्ट पडू शकतो किंवा तिसरा हप्ता जो आहे तो 1,500 रुपये तो देखील आज पडण्याचे काही चान्सेस आहेत. कारण की अदिती तटकरे त्यांनी देखील सांगितलं आम्ही टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत ते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे पहिल्या टप्प्यात काही महिला 40-40 लाख महिलाचे टप्पे जे आहेत त्यांनी पाडलेले आहेत. म्हणजे प्रत्येक 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान हे टप्पे जे आहेत ते पार पडत असतात आणि त्यामुळेच सर्व महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचे काम जे आहे ते अतिशय वेगात चालू आहे. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आज आपण तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे चॅनल जर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.